शेतामध्ये एकटा तरुण गेला असताना झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप गाठली। पुढे तरुण बिबट्याशी असा काही भिडला की बिबट्या हा घाबरला आणि बेदरलेला हा बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला। मित्रांनो, बिबट्या हा खतरनाक शिकारी म्हणून ओळखला जातो। बिबट्या सहजासहजी आपली शिकार कधीच सोडून पळून जात नाही, पण इथे मात्र एकटा तरुण त्या बिबट्यावर भारी पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे। तर मित्रांनो, आपण वेळ न दवडता किंवा व्हिडिओ जास्त न लांबवता नेमकं काय घडलं, त्या तरुणानं त्या बिबट्यासोबत काय केलं, आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। मित्रांनो, तरुण हा एकटा शेतामध्ये गेला होता। त्याचवेळी बिबट्या हा झुडपामध्ये दबक्या पावलाने लपून बसला होता। हा तरुण झुडपाजवळून जात असताना लपून बसलेला बिबट्या हा त्याच्यावर हल्ला करतो। काही क्षणातच त्याला जखमी करतो। पुढे बिबट्या हा त्या तरुणाच्या मानेवर पंजे मारत त्याला रक्तबंबाळ करतो। त्यावेळी हार न मानलेला जखमी तरुण त्याच्याशी भिडतो, त्याच्याशी झुंज देतो। आपली संपूर्ण ताकद हा तरुण एकवटतो आणि ताकदीनिशी त्या बिबट्याला उचलून खाली आदळतो। बिबट्याला खाली आदळताच तरुण हा त्या बिबट्यावर जाऊन बसतो आणि त्याला घट्ट पकडतो। तोपर्यंत आजूबाजूचे शेतामधील लोक तेथे जमा होतात। मित्रांनो, या तरुणाच्या धाडसाचं जितकं कौतुक कराल तितकं कमीच आहे। त्याने बिबट्याला असं काही पकडून ठेवलंय, त्या बिबट्याला हलताच येईनासं झाले। त्या तरुणाने बिबट्याला असं पालतं पाडलंय, त्यामुळे बिबट्याचं पाय वर झालेले आहेत। त्यामुळे बिबट्याला आपल्या पायाचा आधार न घेता तो कमकुवत वाटत आहे। त्यावेळी हा तरुण त्याच्यावर भारी पडल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। पुढे हा भयभीत बिबट्या बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर कसाबसा तरी त्या तरुणाच्या तावडीतून निसटतो आणि जंगलाच्या दिशेनं डूम ठोकतो। मित्रांनो, या व्हिडिओतून शिकण्यासारखी ही गोष्ट नक्की आपल्याला पाहायला मिळते। जिथे भीती संपते तेथून आयुष्याची खरी सुरुवात होत असते। आपल्याला आपल्यातील क्षमता माहीत नसते, त्यासाठी अनुभव आणि एखाद्या अवघड प्रसंगातून आपल्याला ते जावं लागतं। त्यावेळी आपल्यातील खरी ताकद, आपल्यातील क्षमता आपल्याला त्यावेळी समजते। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।